अध्यापन अध्ययनं यज्ञं याज्ञं तथा दानं प्रतिग्रहं चैव ब्राह्मणामं कल्पयात. शिकवणे, शिकणे, यज्ञयाग करणे, करवून घेणे, दान देणे व दान घेणे ही ब्राह्मणांची 6 कामे. आणि अशाच ह्या ब्राह्मण कुळातील एक कुटुंब म्हणजे जोशी कुटुंब. ही कथा आहे एका धाडसी गृहिणीची. मंजिरी. मंजिरी म्हणजे तुळशीचे लहान फूल. संगमनेरमध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत असे. त्यात मंजिरी, तिची बहीण, भाऊ, आई, वडील. वडील त्या काळात सरकारी मोजणी खात्यात कार्यरत होते. आई त्या काळात मॅट्रिक झालेली. परिस्थिती ही जेमतेमच होती. फारसा शिक्षणाबद्दल अट्टहास किंवा शैक्षणिक वारसा आहे असं म्हणता येणार नाही आणि तसेच विरोधही नव्हता. त्यामुळे मंजिरीचे 1ली ते 10वी पर्यंतचे शिक्षण हे सर्वसाधारणरित्या झाले. त्यानंतर भावाची इच्छा होती की बहिणीने सायन्स घ्यावं. त्याप्रमाणे मंजिरीने 11वी-12वी सायन्स केले. त्यानंतर बीएससी पूर्ण केली. पण शिक्षणाबाबत फार इच्छा किंवा योगदान असं काही नव्हतं. एक मीडियम विद्यार्थिनी म्हणून सगळं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर बीएड किंवा डीएमएलटी करावीशी वाटली. त्याप्रमाणे चौकशी केली पण त्यातही निर्णय झाला नाही. त्यानंतर एक वर्षभर मंजिरीने नोकरी केली. आई वडिलांच्या छत्रछायेत हसत खेळत बालपण गेलं आणि शैक्षणिक प्रवासही पूर्ण झाला. या शैक्षणिक प्रवासात अनेक चांगल्या मैत्रिणींचा सहवास लाभला. त्यावेळी प्रत्यक्ष संभाषणच जास्त व्हायचे. मोबाईल अगदी कमीच, म्हणजे लँडलाईनचाच जास्त वापर असायचा. त्यामुळे माहिती संभाषणातूनच मिळायची. मंजिरीला अगदी 5वीला असल्यापासूनच स्वयंपाकाची खूप आवड होती. नवीन 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 पदार्थ बनविणे. ती खूपदा केक बनवून बघायची. कधी कधी तो जेमतेम व्हायचा तर कधी खूप छान. मंजिरीच्या बाबांना तिच्या गुणाचं खूप कौतुक वाटायचं. ते तो केक टिफिनला घेऊन जायचे आणि मोठ्या आनंदाने मित्रांसोबत शेअर करून खायचे. आईला मंजिरीच्या हातचे इडली सांबर खूप आवडायचे. जेमतेम सुविधांमध्ये समाधानी आयुष्य मंजिरी जगत होती. दिवाळीची तयारी सुरू झाली होती. घरातील स्वच्छता जवळपास आटोपलीच होती. मंजिरी मोठ्या उत्साहाने आईला फराळ बनवण्यात मदत करत होती. मंजिरीने स्वतः हाताने विणलेले तोरण दारावर शोभून दिसत होते. तिने काढलेली रांगोळी जणू काही उत्साहाने सर्वांचे स्वागत करत होती. दिव्याचा झगमगाट म्हणजे जणू काही माणूस अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे, दुःखातून सुखाकडे जाताना दिसत होता. मंजिरी आणि तिची बहीण आईला प्रत्येक छोट्या मोठ्या कामात मदत करायच्या. मंजिरी जरा शांत, लाजरी आणि तिची बहीण धाडसी आणि बोलकी. बहीण भावांचा एकमेकांमध्ये खूप जीव होता. एके दिवशी मंजिरीची मैत्रीण तिच्या घरी दिवाळीचे फराळ करण्यास एके दिवशी मंजिरीची मैत्रीण तिच्या घरी दिवाळीचे फराळ करण्यासाठी आली आणि गप्पा गोष्टींमध्ये मंजिरीच्या लग्नाचा विषय निघाला. तिच्या मैत्रिणीने स्वतःच्या भावाबद्दलच मंजिरीच्या आईसमोर प्रस्ताव मांडला आणि त्यानुसार अगदी छोटीशी बैठक झाली. सौम्य अशा गुलाबी रंगाच्या साडीमध्ये मंजिरीचे रूप खुलून दिसत होते. केसांमध्ये माळलेल्या गजऱ्याच्या सुगंधाने वातावरण जणू मंत्रमुग्धच झाले होते. तिच्या नजरेतील भीती आणि गालावरील स्मित हास्य जणू सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत होतं. आवाजातील मधुरता आणि बोलण्यातील समंजसपणा जणू तिच्या स्वभावाची प्रचितीच देत होता. मंजिरीचे जीवन बदलवण्यासाठी तिच्या आयुष्यात जीवनधर्माधिकारी यांचे आगमन झाले होते. उंचपुरा, देखणा आणि सोज्वळ स्वभावाच्या जीवनाला मंजिरी पहिल्याच नजरेत आवडली होती. दोन्हीकडूनही होकार झाला आणि लग्नघाई सुरू झाली. जीवन आणि मंजिरीचे लग्न झाले आणि मंजिरीच्या आयुष्याला एक नवीन दिशाच मिळाली होती. मंजिरीला नवीन नावही मिळाले होते. जोशी घराण्याची मंजिरी आता धर्माधिकारी घराण्यात आल्यावर प्रेरणा झाली होती. प्रेरणा म्हणजे मोटिव्हेशन. धर्माधिकारी कुटुंब म्हणजे मूळचे मिरज गावचे, परंतु काही काळापासून लोणीत स्थायिक आहे. लहान मोठे धरून 13 जणांचे एकत्र कुटुंब. सासूबाईंचा सहवास कमी लाभला, परंतु त्यांनी नेहमी आईप्रमाणे माया लावली. प्रेरणाताईंना स्वयंपाकाची खूप आवड असल्यामुळे त्या सासरीही नवीन पदार्थ बनवत. त्यांच्या जावांना त्यांचे खूप कौतुक वाटत आणि घरातील लहान मुलांचे तर नेहमी हट्ट की काकी आज हे बनवा तर उद्या ते. खूप आनंदाने दिवस जात होते. कालांतराने कामानिमित्ताने कुटुंब विभागले गेले.
पण त्यांच्यातील प्रेम, आदर आजही आहे. सण आणि कार्यक्रमानिमित्ताने एकत्र येणे, एकमेकांना भेटणे, प्रेम आदर निरंतर राहील. नशिबापुढे कुणालाच जाता येत नाही आणि असाच एक वाईट दिवस प्रेरणाताईंच्या आयुष्यात आला. चांगल्या चालू असणाऱ्या संसाराला जणू दृष्टच लागली होती. प्रेरणाताईंचा एक अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्यांच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाली. जवळपास वर्षभर दवाखाना चालू होता. एका क्षणात त्यांचं आयुष्य बदललं होतं. त्या काळात सासरचे सगळे व्यक्ती त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहिले. त्यांचे मोठे दीर, भाया, जाऊबाई, नणंद आणि खास करून त्यांची भाची शिल्पा. प्रेरणाताई आणि शिल्पा या मामी भाची असल्या तरी त्यांच्यात मैत्रीचं खूप छान नातं आहे. वर्षभर दवाखान्यात शिल्पा कायम खंबीरपणे प्रेरणाताईंसोबत राहिल्या. प्रेरणाताई या जखमीतून हळूहळू बाहेर आल्या, पण यात त्यांनी त्यांचं पहिलं रूप मात्र गमावलं होतं. अचानक स्वतःचे असे रूप बघून त्या खूप दुःखी झाल्या. सतत तोंड झाकून ठेवावे का? पहिल्या पेहरावात बदल करावा का? कसं राहावं, काय करावं काही सुचत नव्हतं. अशा परिस्थितीत त्यांच्या पतीने त्यांची खूप साथ दिली. पावला पावलावर त्यांना सावरलं, त्यांची काळजी घेतली. त्यांचे पती त्यांना नेहमी म्हणायचे, प्रेरणा, तू पहिली माझ्यासाठी जशी होती अगदी तशीच आहेस. मी कधीच तुझी साथ सोडणार नाही. आणि त्याप्रमाणे त्यांनी नेहमी प्रेरणाताईंची साथ दिली. एवढंच नाही तर त्यांची छोटीशी मुलगी जान्हवी पण आईला समजून घेत असे. अगदी गर्वानं ती तिच्या मैत्रिणींना आणि सर्वांना आईची ओळख करून द्यायची. कुटुंबियांच्या धीरामुळे प्रेरणाताई या परिस्थितीतून सावरल्या. प्रेरणाताईंच्या घरासमोर एक नवीन कुटुंब राहायला आले होते. हळूहळू ओळख झाली आणि गौरी नावाच्या महिलेसोबत त्यांची चांगली मैत्री झाली. गौरीताई ह्या प्रेरणाताईंपेक्षा वयाने बऱ्याच लहान होत्या आणि उच्च शिक्षितही होत्या, परंतु त्यांच्या मैत्रीत कधी वय किंवा शिक्षण आलंच नाही. प्रेरणाताई ह्या सरळ, साध्या, त्यांना तंत्रज्ञान किंवा इतर गोष्टींची फार माहिती नसायची, परंतु गौरीताईंनी त्यांना नवनवीन गोष्टींसाठी प्रेरित केलं. जसं की योगा क्लास करणे, ड्रेस घालणे, मग त्यांनी केक क्लास केला. अशा अनेक गोष्टी एकमेकींच्या सोबतीने त्या शिकत गेल्या. अशातच प्रेरणाताईंच्या आईचा देहांत झाला. त्यातून त्या कुठेतरी सावरण्याचा प्रयत्न करत होत्या, तर भावाचाही अकस्मात मृत्यू झाला. आपल्या पतीकडे आणि मुलीकडे बघत त्यांनी या परिस्थितीलाही तोंड दिले. परिस्थिती जेमतेम असल्यामुळे काहीतरी करावे असे त्यांना मनोमन सतत वाटायचे. एकदा त्यांनी विकत बॅटर आणून ढोकळा बनवला, तर तो खूप जास्त बेचव आणि खराब बनला होता. जान्हवीने तो ढोकळा टेस्ट केला आणि बोलली की यापेक्षा आई तू घरी बनवला तर खूप छान होईल. छोट्याशा जान्हवीचे हे वाक्य त्यांच्या मनात घर करून गेले आणि त्यानुसार एका व्यवसायाला सुरुवात करत आणि कालांतराने त्या व्यवसायात वाढ करत त्यांनी अनारसे पीठ, चकली पीठ, ढोकळा पीठ, डाळबटी पीठ, थालीपीठ ही पीठं घरगुती तयार करून विकणे सुरू केले आणि हे पीठ तर आता त्या पुणे, मुंबई या ठिकाणी देखील पाठवतात. त्याचबरोबर पिकोफॉल, ब्लाऊज शिवणे अशा अनेक गोष्टींना सुरुवात केली आणि त्यातून घराला हातभार लागत गेला. मग त्यांनी आणि गौरीताईंनी मिळून केक क्लास सुरू केले. त्यात आईस केक, मैदा, नाचणी, गहू यापासून वेगवेगळ्या प्रकारचे आणि फ्लेवरचे केक कसे बनवावे याचं प्रात्यक्षिक आणि लेखी स्वरूपातही नोट्स त्या प्रोव्हाइड करत. आजपर्यंत जवळपास 300+ मुली महिलांना त्यांनी केक बनविणे शिकवले आहे. अनेक महिलांना केकचे सामान उपलब्ध होत नव्हते, मग त्यांच्या सुविधेसाठी प्रेरणाताई केकचे सामानही ठेवत. मग हळूहळू त्यांनी या घरगुती कामाला एक व्यवसायाचे स्वरूप दिले. एक केक शॉप सुरू केला. त्यात इतरच साहित्यही ठेवतात. प्रेरणाताईंचं असं म्हणणं आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये एकतरी सुप्त गुण असतो, फक्त तो त्यांनी ओळखावा आणि त्याला जर तो ओळखता आला तर त्या अनुषंगाने काम कसे करता येईल यावर भर द्यावा. त्यांच्या या कामात गौरीताई खूप खंबीरपणे सोबत होत्या. व्हॉट्सअप ग्रुप बनवणे, नोट्स तयार करणे, क्लास घेणे, प्रत्येक काम दोघी मैत्रिणी खूप मन लावून करत. करोना काळात खूप चढउतार आले. एके दिवशी प्रेरणाताईंच्या पुतण्या घरी आल्या. त्यांनी प्रेरणाताईंना सुचवले की आपण फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर ॲड करू. त्याप्रमाणे त्यांनी ती ॲड पोस्ट केली आणि त्यानंतर जसं जसं वातावरण सावरत गेलं, खूप ऑर्डर आल्या आणि त्या ऑर्डर यायला सुरुवातच झाली. त्यावेळी एकट्या प्रेरणाताईंची जणू धावपळ व्हायची. त्यांच्या मिस्टरांनी ते बघितले. करोना काळात घरी बसून फार कंटाळा आला होता.
करमत पण नव्हते आणि त्यांचे कामही बंद होते. प्रेरणाताईंची होणारी धावपळ बघून शेवटी एक दिवस त्यांचे पती म्हणाले, "मी प्रयत्न करून बघतो." मग प्रेरणाताईंनी त्यांच्या पतीला केक कसा बनवायचा, फिनिशिंग कशी करायची ते शिकवले. हळू-हळू तेही फार सुंदर केक बनवायला लागले. त्यानंतर प्रेरणाताई हॉलमध्ये केक क्लास घ्यायच्या आणि तोपर्यंत त्यांचे पती किचनमध्ये ऑर्डरसाठीचे केक बनवून ठेवायचे. केक बनविण्यापासून तर इडली, अनारसे, ढोकळा, डाळबाटीचे पीठ बनवण्यापर्यंत त्यांचे पती त्यांची मदत करत. एके दिवशी अचानक एका ॲक्सिडेंटमध्ये गौरीताईंचा मृत्यू झाला. प्रेरणाताईंनी एक चांगली मैत्रीण गमावली. पण गौरीताईंसोबतचे क्षण, त्यांची साथ, आठवणी या अविस्मरणीय आहेत. काही व्यक्ती आयुष्यात येतात आणि खूप काही देऊन जातात, अगदी निस्वार्थपणे. सुकलेले फूल सुगंध देऊन गेले. सुकलेले फूल सुगंध देऊन गेले. तुझ्यासोबत जगलेले क्षण आठवणी देऊन गेले. प्रत्येक कामात भास तुझा होत राहतो. तू इथेच आहेस असा तुझा सहवास जाणवत राहतो. खास होऊन गेली. तुझी माझी मैत्री खास होऊन गेली आणि जाता जाता तू मला जगण्यासाठी आस देऊन गेली. जाता जाता तू मला जगण्यासाठी आस देऊन गेली. साध्या, सिंपल आणि मनाने निर्मळ असणाऱ्या प्रेरणाताईंना सर्व माणसे चांगले भेटत गेले. त्यांचा इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप सकारात्मक आहे. त्या म्हणतात, माणसं सगळीच चांगली असतात, फक्त परिस्थिती बदलते. त्यामुळे थोडा बदल होतो, पण प्रत्येकाचे चांगले गुण बघावे आणि माणसं जोडत जावं. जीवाला जीव लावणारी अश्विनी ही त्यांची मैत्रीण त्यांच्यासाठी खूप खास आहे. प्रत्येक सुखदुःखात अश्विनीताई प्रेरणाताईंसोबत खंबीरपणे उभ्या असतात, अगदी एका मोठ्या बहिणीसारखं. अश्विनीताईंच्या जर लक्षात आलं की प्रेरणाताईंकडे एखादी गोष्ट नाही आणि त्या वस्तूची त्यांना गरज आहे, तर कुठलीच विचारपूस न करता त्या ती वस्तू प्रेरणाताईंसाठी खरेदी करतात. इतकं प्रेम, इतका जिव्हाळा, आपलेपण आजच्या काळात क्वचितच पाहायला मिळतो. प्रेरणाताई म्हणतात, संघर्ष कालही होता, संघर्ष आजही आहे आणि उद्याही असू शकतो, परंतु संघर्ष हे जीवन नाही, तो एक जीवनाचा भाग आहे. मग न घाबरता, न डगमगता फक्त उभं राहायचं आणि आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचं. परिस्थिती ही चांगली असो किंवा वाईट, ती कधीच कोणासाठी थांबून राहत नाही. ती एक ना एक दिवस बदलतेच, म्हणून नेहमी धीरानं घ्यायचं. देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव. देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव. जीवाभावाचे माणसं मात्र खूप सारे जमव, खूप सारे जमव. जीवाभावाचे माणसं मात्र खूप सारे जमव, खूप सारे जमव. थँक यू. एक गृहिणी ते उद्योजिका हा प्रवास दिसतो तितका साधा मुळीच नव्हता. छोटीशी जखम झाली तरी रडत बसणारे आपल्या आसपास आपण आज बघतो. छोटंसं अपयश आलं तरी रडत बसणारेही आज आपण आपल्या आसपास बघतो. पण एवढी मोठी गंभीर इजा झाली, त्यात त्यांनी त्यांचं रूप गमावलं, त्यांनी त्यांचा चेहरा गमावला, त्यांनी त्यांचं अस्तित्व गमावलं. पण त्या खचल्या नाही. त्या धीरानं उभ्या राहिल्या आणि त्यांनी एक यशस्वी उद्योजिका होऊन दाखवलं. म्हणून तुम्हालाही म्हणते, एक छोटंसं अपयश आलं तर ते नक्कीच पचवा. त्यातून शिका, त्यातून खूप मोठं व्हा. खचू नका, धीरानं घ्या आणि आपले स्वप्न हे आधी कृतीत उतरवा, म्हणजे ते सत्यात उतरवतील आणि तुम्हाला यश हे नक्कीच भेटेल. अशा मोटिव्हेशनल स्टोरीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.